याच ठिकाणी एक कपल येतात आणि बसतात आणि चुकीचा प्रकार इथे करत असतात। काही झाडी वगैरे दिसते, या झाडाच्या पाठीमागे बसून चुकीचे प्रकार घडत असतात। तर काही लेण्यांना लॉक नाहीये, याचाच फायदा ते लव्ह बर्ड्स घेत आहेत। त्या ठिकाणी जाऊन ते चुकीचा प्रकार तिथे घडत आहेत। सिक्युरिटी वगैरे ते लक्ष देतंय, पण काय होतं बऱ्याच सिक्युरिटीची नजर चुकून ते युवक लेण्यांमध्ये जात असतात आणि तिथे चुकीचा प्रकार तिथे घडत असतो। आता थोड्या वेळापूर्वी इथे एक वाद झाला। एक कपल होतं, सिक्युरिटी गार्डशी वाद झाला होता। सिक्युरिटी गार्डनी त्यांना थांबवलं, अडवलं, इथे काय करताय तुम्ही, तिथे चुकीचा प्रकार घडत होता, त्यांनी ते थांबवलं। पण त्या युवकाला इतका राग आला की तो सिक्युरिटी गार्डशी वाद घालू लागला की आम्ही इथे असं काही करत नाही। सिक्युरिटी गार्डशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा जो युवक आहे त्या लेडीजसोबत चुकीचा प्रकार घडत होता। तर या युवकांना हेच सांगायचं आहे, बुद्धिस्ट धार्मिक स्थळ आहे, ठिकाणी चुकीचे प्रकार तुम्ही इथे करू नका। टिकून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे। भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण हे आपली जी सांस्कृतिक ठेव आहे लेण्या, ह्या कुठल्याही एका विशिष्ट वर्गाचं नाही, विशिष्ट धर्माची नाही, होत्या त्या धर्माच्या, पण आता भारतीय संस्कृती म्हणून बाबासाहेबांनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांसाठीची ही वास्तू भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाची आहे। हे अधिकार प्रत्येक नागरिकाला त्यांनी दिलेले आहेत। किती छान काम केलेलं आहे। हे काम करण्यासाठी किती स्थित प्रज्ञता लागते, मनाची एकाग्रता लागते, पण ती तोडताना मात्र काही लागत नाही, ते भग्न करायला काही लागत नाही, पण बनवण्यासाठी मात्र चित्ताची एकाग्रता लागते। तर कान्हेरी लेणीवरती आपल्याला असे प्रकार पाहायला मिळतात। इथे कॉलेजचे युवा युवक आहेत, ते इथे येत असतात, मित्रमैत्रिणी तिथे येत असतात आणि कुठेतरी एखाद्या झाडाच्या पाठीमागे बसत असतात किंवा आपल्याला लांब डोंगरावर पाहायला ते बसलेले असतात। आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचं चुकीचं काहीतरी त्यांच्यामध्ये घडत असतं। हे जे बुद्ध लेण्या आहेत, ज्या लेण्या आहेत, बऱ्याचशा काही लेण्यांना लॉक सुद्धा नाहीये। तर लॉक काहींना जे लॉक लावण्यात आलं आहे, कारण हेच आहे की कोणी युवा युवती आहे ते आतमध्ये जाऊ नये किंवा चुकीचा प्रकार तिथे करू नये, त्यासाठी ते लॉक लावण्यात आलेलं आहे। पण काही लेण्यांना लॉक नाहीये, त्या लेण्यांचा फायदा घेत असतात। अजून स्ट्रिक्ट कसं होईल, म्हणजे या लोकांना हीच जागा भेटते का इथे येण्यासाठी, असं काही प्रकार करण्यासाठी? खरं तर लेण्या या म्हणजे आता जर बघायला गेलं तर म्हणजे जे कपल्स आहेत त्यांच्यासाठी आयडल्स म्हणजे प्लेस होऊन बसलेलं आहे। खास करून मुंबई सारखे हे महाराजा महाविहार म्हणजे कान्हेरी जी आहे, तर हे आयडल ठिकाण आहे त्यांच्यासाठी। आणि जे तरुणाई आहे यांना या लेण्यांच्या बद्दल विशेष माहिती नाहीये, त्याच्यामुळे इथली जे पावित्र्यता आहे ते भंग करतात आणि गैरकृत्य करण्यासाठी जे निवांततेपणा ते शोधतात, ते निवांतपणा शोधण्यासाठी ते इथे येतात। जवळपास 100च्या वर लेण्या आहेत ज्या आता आपल्याला माहिती आहेत, त्याहीपेक्षा जास्त लेण्या आहेत। पण हे गैरकृत्य करण्यासाठी लेणी ही त्यांची आवडते ठिकाण आहे। आणि आपल्याकडे लेण्यांच्या बाबतीत जी उदासीनता पुरातत्व खात्याच्या माध्यमातून आहे ते तर पाहायलाच मिळते। म्हणजे गेंद्याच्या कातडीची आहे पुरातत्व खातं आहे, त्यांना कित्येकदा आपण सांगितलं की लेण्यांमध्ये चप्पल काढून, म्हणजे आपण जेव्हा चैत्यगृहामध्ये किंवा इतर वास्तूंमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपण ते पायातले जे आपल्या पादत्राणे आहेत ते काढून गेलं पाहिजे। जर प्रशासनालाच त्याची दखल घेता येत नाही, ज्यांचं पालकत्व आहे, म्हणजे भारतीय पुरातत्व खातं यांनी लेण्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, तेच हे करण्यापासून प्रवृत्त करत नाही, ते इन्फॉर्मेशन लावलं, त्याची जर माहिती सांगितली तर कुठेतरी हे थांबेल। पण तसं करताना आपल्याला पुरातत्व खातं दिसत नाही। आणि खास करून बुद्ध धर्माच्या बद्दलच्या असलेली त्यांची जी अनास्था आहे ती प्रामुख्याने दिसून येते। आणि खास करून भारतीय पुरातत्व खात्याचा जो जाचक कायदा आहे, जसं आता आपण बघतो की बुद्धगयेला जो बुद्धांनी जिथं ज्ञान प्राप्त केलेलं जे ठिकाण आहे ते एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या ताब्यात दिलेलं आहे, ज्याला आपण टेम्पल ऍक्ट म्हणतो, जो BTS म्हणून प्रसिद्ध आहे। तर बुद्धिस्ट टेम्पल बुद्धिस्ट टेम्पलच्या बद्दल त्यांनी जे काही ऑक्युपेशन करून ठेवलेलं आहे तो ऍक्ट जो आहे तो जाचक ऍक्ट आहे। तसंच आपण जर बघितलं तर आपल्याकडे देखील या भारतीय पुरातत्व खात्याने खास करून लेण्यांच्या बाबतीत जे चुकीचा जो कायदा आहे, ज्यांना नॉन लिव्हिंग मॉन्युमेंट आणि लिव्हिंग मॉन्युमेंटच्या अखत्यारीत आणून जो दमन करण्याचा प्रयत्न आहे बौद्ध लेण्यांचा, हे मोठ्या प्रमाणात दिसतो। आपल्याला फक्त तो बिहार टेम्पल ऍक्ट जो आहे तो माहिती आहे, BTS ऍक्ट जो आहे,
जो आपल्याला बुद्धगयेमध्ये असलेले लेणे, जो जिथे ज्ञान प्राप्त झालेलं ठिकाण आहे त्याच्या बाबतीत माहिती आहे. पण आपल्याला हेही समजायला पाहिजे की पुरातत्व खात्याने खास करून लेण्यांच्या बाबतीत जो लिव्हिंग मॉन्युमेंट आणि नॉन लिव्हिंग मॉन्युमेंटचा जो ऍक्ट आहे तो देखील जाचक आहे. तिथे आपल्याला बौद्धांना जाण्यापासून रोखलं जातं. पण बाकीच्या गोष्टी म्हणजे आता नव्यानेच झालेला जो योगा डे आहे तिथे लेण्यांवरती योगा डे केला जातो, त्याची पावित्र्यता भंग केली जाते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर अशा प्रकारे पुरातत्व खातच जे स्वतः ज्याचं पालकत्व आहे तेच कुठेतरी दुष्कृत्य करताना दिसतं. तर आता आपण 90 नंबरच्या लेणीकडे जाणार आहोत. तर आपल्याला फक्त मेडिटेशन बसूनच मेडिटेशन केलं जात होतं असं नाहीये, तर वॉकिंग मेडिटेशन पण जे केलं जात होतं ते वॉकिंग मेडिटेशन या जागेवरून केलं जात होतं. तर ही मी याला सम्यक मार्ग म्हणतो. तो सम्यक मार्ग आपल्याला दिसतो आणि याला वॉकिंग मेडिटेशन पण इथून या लेण्यांवरून दुसऱ्या लेणीमध्ये जाताना होत होतं. तर वॉकिंग मेडिटेशनची जी जागा आहे ती आपल्याला बघायला मिळते. हा रस्ता 90 नंबरकडे जातो आणि 90 नंबर अतिशय चांगली उत्कृष्ट लेणी आहे, ती आता आपण बघणार आहोत. आपण 90 नंबरच्या लेणीमधून आल्यानंतर या ओसरीतून आपण जेव्हा आतमध्ये जातो तर 90 नंबरच्या लेणीच्या नंतर 89 नंबरची लेणी पण खूप महत्वाची आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की नागराण्या ज्या होत्या त्या देखील आपल्या डोक्यावरती एक नागाचा फणा अभिमानाने मिरवायचे, कारण ते नागवंशी होते. याचे पुरावे 90 नंबरच्या लेणीमधले भग्न झालेले असले तरी 89 नंबरच्या लेणीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. आपण जेव्हा 89 नंबरच्या पॅनलला वरती येतो तेव्हा आपल्याला दिसतं की इथे आता तोच सेम पॅनल आहे जो या भिंतीच्या बरोबर 90 नंबर मध्ये आहे. तेच आहेत, बुद्ध आहेत कमळाच्या देठावर, कमळावर बसलेले आहेत. त्या देठाला इथे बोधिसत्व जे नागराजे आहेत त्यांनी अतिशय ताकदीने जोर देऊन दिलेला आहे. जोर देण्याची जी मोशन आहे ते दिसते. पाय त्यांनी लांबून, एक पाय दुमडलेला आहे तर एक पाय लांब केलेला आहे, त्याला त्यांनी मोशन मध्ये आहे. ऑटोनॉमी, त्यांची बॉडीची जी ऑटोनॉमी आहे ती दिसते आपल्याला की ते मोशन मध्ये आहे. त्यांच्या डोक्यावरती आपल्याला नागफणा दिसतो. इथला नागफणा मात्र भग्न झालेला आहे. तर इथे तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर तो एक नागफणा आपल्याला इथे दिसतो. तर त्या महिला ज्या आहेत, नागराणी ज्या आहे, तिच्या डोक्यावरचा नागफणा आपल्याला इथे दिसतो. तर तिकडचा मात्र गेलेला आहे. तर इथे आपल्याला ते नागराजा दिसत आहेत की ज्यांच्या डोक्यावरती नागफणा आहे. इथलं भिंतींचं रंग आजही अस्तित्वात आहे. इथे जर बघितला हे ढगांवर स्वार झालेले यक्ष आहेत. तर यक्षांच्या अंगाचा रंग आहे, जी त्यांची कातडी होती, स्किन आहे, स्किन कलर आपल्याला दिसतो. तर निळा रंग इथे सुद्धा दिसतोय आपल्याला आजही. तर निळसर रंग, ढगांसाठी रंगवलेला निळसर रंग जो आहे तो दिसतोय. आणि त्यांच्या डोक्यावरचं कापड उडतंय हवेमध्ये हे त्यांनी दाखवलेलं आहे. यक्ष नेहमी ढरपोटे असतात, बुद्धांच्या सेवेत असतात, ते आपल्याला इथे दिसतंय. विशेष करून या शिल्पांमध्ये विशेष असं शिल्पांकन आहेत की इथे आपल्याला बोधिसत्व पद्मपणी धोत्रासारखं कापड त्यांनी घातलेलं आहे. त्याच्या चुन्या इथे दिसत आहेत. खूप बारकाईने काम केलंय, खूप लक्षपूर्वक, खूप ध्यानमग्न आणि एकाग्र मनाने त्यांनी हे शिल्पांकन केलेले आहेत. इथला काठ सुद्धा त्यांनी एवढी जबरदस्त तयार केलेली आहे. विशेष करून मी तुम्हाला दाखवेन की कुठल्या कुठल्या बोधिसत्वाच्या जे अंगावरचे जे दागदागिने आहेत किंवा स्त्रियांचे, विशेष करून स्त्रियांच्या ज्या आभूषण किंवा केश रचना आहे ही प्रत्येक स्त्रीची वेगळी आहे. तारा आणि भ्रुकुटी आहे. तर ही ताराच्या हातामध्ये, आता इथे ताराच्या हातामध्ये कमळ असतं तर हिच्या हातामध्ये लिली असते. लिली हा म्हणजे फूल आहे, त्याचं अंकन आपल्याला दिसतंय. विशेष करून इथे कलाकाराची कल्पकता तुम्हाला दाखवता येईल किंवा मी दाखवेन. ही भ्रुकुटी आहे. भ्रुकुटीची मान थोडी ट्विस्ट झालेली आहे. त्या ट्विस्ट झाल्या कारणाने तिच्या कानातलं जे आहे ते खूप मोठं आहे आणि तिच्या खांद्याला अडकलेलं आहे. तो असं ट्विस्ट झाल्या कारणाने ते सुद्धा त्यांनी बारकाईने इथे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते ट्विस्ट झालेले आहेत. इतक्या बारकाईने, इतक्या उत्कृष्टपणे कलाकारांनी स्त्रियांचे आभूषण आणि त्यांच्या शारीरिक ठेवण, स्त्रीच्या कमरेचा भाग जो मांसल भाग आहे तो देखील त्यांनी दाखवण्याचा, पोटावरचा मांसल भाग आहे तो देखील दाखवण्याचा प्रयत्न केलाय. स्त्रियांनी अधोवस्त्र, वरचे कापड नाही घातलेले, खालचे कापड घातलेले. कुठपर्यंत इथपर्यंत तो काठ आलेला आहे. पायात मध्ये पादत्राणे नव्हते त्यावेळेला, त्याच्यामुळे पायातले पादत्राणे दिसत नाहीत आपल्याला. कडा मात्र दिसतोय, त्या देखील कमळाच्या अधिष्ठानावर आहेत. बुद्ध सगळे आपल्याला, बोधिसत्व सगळे त्या अधिष्ठानावर दिसतात. विशेष म्हणजे इथे ताराच्या हातामध्ये कमळ दिसतंय, तोही दिसतोय आपल्याला. तर तिकडे आपल्याला बोधिसत्व
भ्रुकुटी दिसते. हा पॅनल पूर्ण रंगवलेला होता, आज मात्र रंग पूर्ण हरवलेला आहे. इथे आपण जेव्हा येतो तर आता हा कमळाचा देठ आहे. कधी कधी इथे आपल्याला धम्म स्तंभ पण दिसतो, जो तुम्ही लास्ट कारल्याच्या लेणीवर दाखवलं तिथे तो आपल्याला दिसून येतो. पण आता इथे कमळ आहेत, इथे कधी कधी तो धम्मचक्र असतो. जो इसिपतन इथे बुद्धांनी पहिल्यांदा धम्म प्रवचन दिलं आणि धम्म सांगितला, तर तो गतिमान झाल्याचा तो सांकेतिक स्वरूप आहे. आता इथे कलाकार किती उन्नत आहे ते बघा. इथे कमळाचा दांडा आहे पूर्ण यांनी धरलेला आहे, आणि ही भ्रुकुटी आहे, ही लिली फुल जो आहे तो दिसतोय आपल्याला, आणि हे सगळं मोशन मध्ये आहे. आता ही हवा आलेली आहे आणि आपल्याला माहितीये की जो पान आहे कमळाचं पान तो वाऱ्याच्या झुळकेने दुमडलेला आहे. हे दुमडलेलं हे सुद्धा दाखवण्यासाठी कलाकारांनी आपली कला इथे वापरलेले हे आपल्याला दिसतं. ही अशी अतिशय उत्कृष्ट इथली शिल्पकला जी आहे ना ती अतिशय जबरदस्त आहे. इकडे फारसं कोणी येत नाही. विशेष करून मला इथल्या बोधिसत्वांच्या खांद्यावर रुळणारे जे केस आहेत ते अतिशय जबरदस्तपणे त्यांनी दाखवलेले आहेत. इथे बारकाईने दाखवलेले आहेत. इथे पाठीमागे या भागामध्ये इकडे हे बोधिसत्व आहेत. त्या बोधिसत्वांच्या केसांचे रुळणं जे आहे ते एवढ्या जबरदस्तपणे दाखवलेलं आहे कलाकाराने. किती छोट्या छिन्नी आणि हातोडीच्या घावाने त्यांनी ते तयार केलेले आहे. आपण तिकडचं पॅनल बघितलं तर इकडे आपण जर नीट बघितलं तर इथे ना स्तूप बघायला मिळतात आपल्याकडे. भारतातले स्तूप यांना आपण पाली प्राकृतमध्ये थूप म्हणतो, तर आपल्या संस्कृतमध्ये त्याला स्तूप होऊन जातं त्याचं शब्दांकन. तर स्तूप आहे, हार्मिका आहे, हार्मिकेची पेटी दिसते, यष्टी दिसते, अंड दिसतं आणि वेदिका इथे मिसिंग आहे पण ते अलंकरण दिसतंय. असा स्तूप आपण आधी 31 नंबर मध्ये बघितला. वर छत्रावलीला आता छत्रावली दगडात इथे दिसते, पण ओरिजिनल अस्तित्वात असलेली छत्रावली आजही कार्ला लेणीवर आहे. ज्यांनी कार्ला लेणीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी पुन्हा जाऊन कार्ला लेणीचा व्हिडिओ बघा. त्याच्यावर ही छत्रावली लाकडाची आजही अस्तित्वात आहे. 2000 वर्ष झाली टिकून आहे कार्ला लेणीवर. इथे नाही, ही दगडात आहे. तिच्यावर कापड असायचा, तो हवेत उडतोय, याचं चित्रण, याचं शिल्पांकन इथे केलेलं आहे. हे अतिशय चांगले स्तूप सुस्थितीत आहेत. आता विशेष 29 लेणीमध्ये काय 89च्या लेणीमध्ये काय आहे हे जर आपण बघितलं तर या कोपऱ्यामध्ये सेम पॅनल आहे. इथे बदंत बसलेले आहेत, नागराण्या आहेत, नागराजा आहे, गंमत आपल्या कमळावर बुद्धांचे पाय आहेत, आणि विशेष म्हणजे त्यांनी ते आता सिंहासनावर आहेत. हे सगळं पॅनल सेम उतरत आहे. पण या लेणीमध्ये खास काय आहे, तर या लेणीमध्ये खास हे आहे की इथे हवेतून उडत येणारे आपल्याला यक्ष दिसतात, जे देरपोटे असतात, ज्यांच्या एका हातामध्ये परडी आहे, इकडच्या हातामध्ये परडी आहे. त्यांचं काड जो आहे, कापड जो आहे तो हवेत तरंगतोय, उडतोय, हे दिसतंय आपल्याला. इथे पण एक आपल्याला यक्ष दिसतात, त्यांचे केस देखील उडतायत, त्यांचे डोळे मिटलेले आहेत, पाय दुमडलेले आहेत आणि फुलमाळा आहे. पण इथे सगळ्यात जास्त खास करून आपल्याला दिसून येणारं जे शिल्पांकन आहे ते म्हणजे आपण नेहमी बुद्धांना आतापर्यंत आपण बोधिवृक्षाखाली बघितलेलं आहे, नेहमीच बघत आलेलो आहे. पण खास करून या पॅनलमध्ये आपण बुद्धांना आपण आम्रवनाखाली आम्र म्हणजे आंब्याच्या झाडाखाली बसलेलं पहिल्यांदा इथे आपण शिल्पांकन आपल्याला दिसतंय. ते कसं मी म्हणतो, याला पुरावा काय, तर हा पूर्ण आंब्याचं झाड आहे आणि याला लगडलेले हे आंबे आहेत. इथे आपल्याला आंब्यांचे गुच्छ दिसतंय आणि आंब्यांचे गुच्छ हे खाण्यासाठी आलेला माकड सुद्धा आज दिसतोय. आजही इथे कानेरी लेणीवर माकड मोठ्या प्रमाणात आहे. तो माकडाचा चेहरा असा ट्विस्ट झालेला आहे, तो तिकडे वळून बघतोय आणि तो आंबा चाकण्याचा प्रयत्न करतोय. त्याची शेपटी दिसते, त्याचा बाग दिसतोय, तो बाग आपल्याला कमरेत त्याने ट्विस्ट झालेला आहे, चेहरा त्याचा तिकडे वळलेला आहे हे दिसतं आपल्याला. तर आंब्यांचा स्वाद फक्त माकड नाही घेत आहे, तर इथे एक पक्षी देखील आपल्याला दिसतोय. तर तो पक्षी आपल्याला दिसतोय, तो चोच मारतोय त्या फळांना. हे उत्कृष्टरित्या आपल्याला शिल्पकाराने एवढ्याशा छोट्याशा पॅनलमध्ये दिसते. आपण नेहमीच बुद्धांना बोधिवृक्षाखाली बघतो, पण खास करून या लेणीमध्ये 89 नंबरच्या लेणीमध्ये मी हे बऱ्याच माझ्या अभ्यास दौऱ्यातून सांगितलं की बुद्ध नेहमी
आपल्याला इथे तरी दिसत असले तरी आता इथे आपल्याला आंब्याच्या झाडाखाली बसलेले दिसतंय. बोधिवृक्षाचं महत्वाचं स्थान आहेच आहे, पण आपल्याला माहितीये की आम्रवन म्हणजे गणिका ज्या होत्या आम्रपाली यांनी दान दिलेलं होतं, त्याचे कदाचित सांकेतिक स्वरूप असतील, म्हणून तो आंब्याचं झाड इथे दिसतंय. असं हे पॅनल आपल्याला दिसतंय. इथे दोन बोधिसत्व आहेत छान, दोघांचे चेहरे स्थित प्रज्ञ आहेत. बुद्धही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये स्थित प्रज्ञ आहेत. तिघांच्या पाठीमागे प्रभावलय दिसतंय. हे पण प्रभावलय दिसतंय, इथे पण प्रभावलय दिसतंय. अतिशय उत्कृष्ट शिल्पांकन या लेण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे आपण या लेण्यांकडे वळलं पाहिजे आणि हे सगळे आपले दृश्य पुरावे आहेत, हे टिकून ठेवले पाहिजेत. हे टिकून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण हे आपली जी सांस्कृतिक ठेव आहे लेण्या, ह्या कुठल्याही एका विशिष्ट वर्गाचं नाही, विशिष्ट धर्माची नाहीये, होत्या त्या धर्माच्या. पण आता भारतीय संस्कृती म्हणून बाबासाहेबांनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांसाठीची ही वास्तू भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाची आहे. ते अधिकार प्रत्येक नागरिकाला त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी खास करून ही महाराजा महाविहार आहे, कान्हेरी आहे, तर ही कान्हेरी लेणी टिकली पाहिजे. ह्याचा प्रभाव बाहेरच्या देशांमध्ये, बुद्ध तत्वज्ञान बाहेरच्या देशांनी स्वीकारलं, पण बुद्ध मात्र पोरके झाले. इथल्या लोकांनी त्यांना टाकून दिलं, त्यांच्यापासून दूर गेले आणि आज त्याच्यामुळे आपला राज झालेला आहे. आपण बोधिसत्वांना इथे छान बघतो. मी श्रीलंकेला जेव्हा गेलो तेव्हा इथे खूप मोठी मूर्ती श्रीलंकेमध्ये बोधिसत्वाची आपल्याला जनरली दिसत नाही. इथे बोधिसत्व छान दिसतात. त्यांच्या डोक्यावर कधी कधी आपल्याला स्तूप दिसतो, तो स्तूप तोडण्यात आलेला आहे. तर त्यांचा चेहरा देखील भग्न केलेला आहे. त्यांच्या केसावर रुळलेले खांद्यावरचे केस उत्कृष्टरित्या कलाकारांनी कोरलेलं आहे. किती छान काम केलेलं आहे. हे काम करण्यासाठी किती स्थित प्रज्ञता लागते, मनाची एकाग्रता लागते. पण ती तोडताना मात्र काही लागत नाही, ते भग्न करायला काही लागत नाही, पण बनवण्यासाठी मात्र चित्ताची एकाग्रता लागते. आणि माझं तर असं मत आहे की बुद्ध धम्माला मानणारा जो कलाकार असेल त्याच्या मनाची एकाग्रता झाली असेल म्हणून इतके उत्कृष्ट शिल्पांकन ते करू शकलेत. कारण की प्रत्येक छिनीचा घाव अतिशय तोलून मापून संयमित प्रत्येक घाव असायला लागेल, नाहीतर हा पूर्ण शिल्प भग्न होण्याची शक्यता असते. म्हणून तो कलाकार सुद्धा घडवला गेलेला होता. शिल्प तयार करण्याआधी तो शिल्पकार बुद्ध धम्माच्या प्रभावाने घडला असेल, आदरणीय भदंतांनी त्यांना घडवलेले असेल, त्याच्यानंतरच हे सगळं शिकवलं जात होतं. आणि तो एकाग्र मनाने हे एवढं उत्कृष्ट शिल्पांकन तो करू शकत होता.